नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 1000 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल किती लागणार आहे, मटेरियलसाठी खर्च किती येऊ शकतो, कामगार खर्च किती येऊ शकतो, या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर घराचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर तुमच्यासाठी एक छोटंसं डिस्क्लेमर। सर्व माहिती तुम्हाला जी सांगितलेली आहे कन्स्ट्रक्शन बद्दल, मटेरियल किती लागणार आहे किंवा टोटल खर्च किती येऊ शकतो, सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेलं आहे। याचं कारण काय, जे तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार आहे त्या कन्स्ट्रक्शन साठी तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार, कोणत्या कंपनीचं वापरणार, त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो। व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे, तुम्हाला टोटली लमसम अंदाज मिळावा, कारण घराचं कन्स्ट्रक्शन करताना तुम्हाला एक अंदाज मिळाल की पैसे एवढे लागतात, तर तेवढं पैशाचं तुम्ही जजमेंट तयार करून ठेवू शकता। तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होऊ शकतो। आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपला हा मराठी चॅनल आहे जिथे आपण कन्स्ट्रक्शन विषयी, वास्तुशास्त्र विषयी सर्व माहिती सांगितली जाते, तेही मराठीमध्ये। त्यामुळे नवीन चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आता माहिती सुरू करूया। 1000 स्क्वेअर फूट साठी मटेरियल किती लागणार आहे आणि त्यानंतर कामगार खर्च किती येणार आहे आणि त्यानंतर टोटल तुम्हाला बेरीज करून सांगतो टोटली खर्च किती येऊ शकतो। 1000 स्क्वेअर फूट साठी सिमेंट किती लागणार आहे, सिमेंट 400 ते 450 बॅगच्या आसपास टोटल सिमेंट लागणार आहे। एका सिमेंट बॅगची किंमत आपण सरासरी 360 रुपये धरूया खरेदीची किंमत। आता कंपनीवरती सुद्धा सिमेंटचा रेट अवलंबून असतो, पण आपण एक 360 रुपये सरासरी किंमत धरूया एका बॅगची। 450 बॅगचे झाले 1,62,000 रुपये सिमेंटसाठी। त्यानंतर स्टील किती लागणार आहे, टोटल 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शन साठी आरसीसी कामासाठी 3500 किलो ते 4000 किलो या रेंज मध्ये लागणार आहे। स्टीलचा जो खरेदीचा रेट आपण तो 65 रुपये पर किलोचा धरलेला आहे। 3500 किलोचे झाले 65 रुपयाच्या रेटनुसार 2,27,500 रुपये। त्यानंतर आपल्याला आरसीसी कामासाठी आणि बांधकामासाठी क्रससँड लागणार आहे। क्रससँड किती लागणार आहे, 14 ते 15 ब्रासच्या आसपास लागणार आहे। क्रससँडचा जो खरेदीचा रेट आहे तो आपण 6000 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे खरेदीचा। 15 ब्रासचे झाले 90,000 रुपये क्रससँड खरेदी करण्यासाठी। त्यानंतर आपल्याला टोटल प्लास्टर करण्यासाठी प्लास्टर सँड लागणार आहे। प्लास्टर सँड किती लागणार आहे, 5 ते 6 ब्रासच्या आसपास लागणार आहे। प्लास्टर सँडचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 8000 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे। 6 ब्रासचे झाले 48,000 रुपये। खडी किती लागणार आहे आरसीसी कामासाठी, 13 ते 14 ब्रासच्या आसपास खडी लागणार आहे। खडीचा जो खरेदीचा ब्रासचा रेट आहे तो आपण सरासरी 5000 रुपये रेट धरलेला आहे। 14 ब्रासचे झाले 70,000 रुपये। त्यानंतर स्टाईलच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो, हा खर्च आपण एक लमसम खर्च धरलेला डायरेक्टली अंदाजे 65 ते 70,000 रुपये या रेंज मध्ये खर्च येऊ शकतो फक्त स्टाईलच्या मटेरियलच्या खर्चासाठी। सर्व रूम मध्ये टाईल बसवणे असेल, टॉयलेट बाथरूम मध्ये स्टाईल बसवणे असेल, किचन वरती टाईल असेल, हा खर्च 65 ते 70,000 रुपये या रेंज मध्ये येऊ शकतो। त्यानंतर ग्रेनाइटच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो, 40 ते 45,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। ग्रेनाइटचं जे मटेरियल आपण टोटल हिशोब धरलेला आहे, चौकट खिडकीचे तुम्हाला फ्रेम जर ग्रेनाइट मध्ये बनवायचे असेल, किचन वरती तुम्हाला ग्रेनाइट वापरायचं असेल किंवा जिना टप्प्यावरती तुम्हाला ग्रेनाइट बसवायचे असेल तर हा खर्च लमसम आपण खर्च धरलेला आहे 40 ते 50,000 रुपये या रेंज मध्ये येऊ शकतो। खिडकी, दरवाजा, स्लायडिंगचा खर्च एक लमसम खर्च 1,20,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो। वीट किती लागू शकतात 1000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन साठी, बाहेरील बांधकाम नवीनचं व आतील बांधकाम जर 4 इंच असेल तर 16 ते 17,000 नग विटा लागू शकतात। एका विटाची जी खरेदीची किंमत आपण सरासरी 8 रुपये धरलेले आहे। 17,000 विटांचे झाले 1,36,000 रुपये। प्लंबिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो, 80 ते 85,000 रुपये या रेंज मध्ये खर्च येऊ शकतो। इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी 70 ते 80,000 रुपये खर्च येऊ शकतो। पेंटिंगच्या मटेरियलसाठी 80 ते 90,000 रुपये खर्च येऊ शकतो। मित्रांनो, आता या सर्वांची जर टोटल बेरीज केली, तुम्हाला सर्व सांगितलं मटेरियल किती लागणार आहे, खर्च किती येऊ शकतो। आता या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर टोटल मटेरियलसाठी किती खर्च येणार आहे डायरेक्टली आपल्याला अंदाज लागणार आहे। टोटल बेरीज केली तर 12,28,500 रुपये खर्च येणार आहे। किती, 12,28,500 रुपये खर्च येणार आहे मटेरियलसाठी। आता कामगार खर्च किती येणार आहे, सर्व हे
करण्यासाठी म्हणजे आरसीसी काम करण्यासाठी, बांधकाम प्लास्टर असेल, टोटल प्लंबिंग काम असेल, इलेक्ट्रिकल पेंटिंग काम असेल, सर्व जे काम आहे त्या कामगार खर्च किती येऊ शकतो. मित्रांनो हा जो रेट आहे आपण पर स्क्वेअर फूटचा डायरेक्ट रेट धरलेला आहे. हा रेट आपण 490 रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे. आता हा रेट तुमच्या गावामध्ये काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. आपण एक ॲव्हरेज काढलेला आहे रेटचं, कारण हा रेट ग्रामीणसाठी शहरी भागासाठी वेगवेगळा येऊ शकतो. आपण जो पर स्क्वेअर फूटचा रेट आहे सर्व काम यामध्ये हा 490 रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे. आपलं 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे. 490 रुपये जरी आपण रेट धरला तर 1000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शनचं झालं 4,90,000 रुपये कामगार खर्च टोटल कामासाठी. मटेरियल खर्च किती आला होता? मटेरियल खर्च आला होता 12,28,500 रुपये. कामगार खर्च किती आला? 4,90,000 रुपये. आता या दोन्हींची जर टोटल बेरीज केली, मटेरियल खर्च आणि कामगार खर्चाची बेरीज केली तर आपल्याला लमसम आकडा आपल्याला मिळणार आहे. टोटली खर्च किती येऊ शकतो? टोटल बेरीज केली तर 17,18,500 रुपये खर्च येऊ शकतो. समजलं मित्रांनो? 17,18,500 रुपये खर्च येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला लमसम आकडा घ्यायचा असेल अंदाजे तर 16 ते 17 लाख रुपये तुम्ही धरू शकता. एवढा तुम्हाला खर्च येऊ शकतो. एवढं तुमच्यापाशी पैसे असणं गरजेचं आहे जर तुम्हाला 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर. समजलं मित्रांनो? या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.